नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी न देण्यात आल्यामुळे ओबीसी समाजामध्ये रोष निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आज जालना जिल्ह्यातल्या अंबड शहरामध्ये सकल ओबीसी समाजाने छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी पुढाकार घेतला होता। तसेच स्थानिक नेतृत्वालाही छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर करण्यासाठी सांगितलं होतं। मात्र 1 महिना होऊन देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही, ती रेंगाळत ठेवली गेली असा आरोप सकल ओबीसी समाजाचे समन्वयक रवींद्र खरात यांनी केलाय। मला काय सांगा, तुम्ही असे आंदोलन केले, नेमकं काय कारण आहे? सर, आज आमच्या जे भावना आहेत, सर्व बहुजन समाज, ओबीसी समाज, दलित समाज, त्याचबरोबर आदिवासी समाज, भटके विमुक्त समाज, या सर्व समाजाचे राष्ट्रीय नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे उमेदवारीच्या संदर्भामध्ये, लोकसभेसाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांना देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, त्याचबरोबर अमित शहा यांनी उमेदवारी देण्यासाठी पुढाकार घेतला होता। त्याचबरोबर त्यांनी इथले जे स्थानिक नेतृत्व आहे महायुतीचे, या महायुतीच्या नेतृत्वालाही त्या संदर्भात पुढाकार घेण्यासाठी आणि उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात सांगितलं होतं। पण मागच्या एक महिन्यापासून ही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही, रेंगाळत ठेवण्यात आलं। म्हणून नेमकी ही उमेदवारी दडपण्यामागं राज्यामध्ये कोणाचं षडयंत्र आहे, कोणाचं ऐकून ओबीसी समाजाचा जो आवाज आहे तो दाबण्याचा प्रयत्न होतोय, हा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे। आणि आम्ही जर ओबीसी समाजाचा आणि भुजबळ साहेबांचा आवाज कोणी दाबत असेल तर त्याचा निषेध करतो ओबीसी समाज म्हणून, आणि तो निषेध करण्यासाठी ओबीसीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी सगळे जमा झालेलो आहोत।